जय शिवराय. मित्र हो, नमस्कार. मोदींचं काउंटडाऊन सुरू झालंय का? सांगायचं तात्पर्य, सध्या संसदेमध्ये बजेट सत्र चालू आहे आणि त्यावर बोलताना राहुल गांधींना बोलू दिले जात नाही. खरं तर राहुल गांधींनी जनरल नरावणे यांच्या पुस्तकातला एक पॅरेग्राफ 4 ते 5 ओळीचा जो चीनविषयी होता तो त्यांना वाचून दाखवायचा होता आणि त्यावर मग काय 4-2 कॉमेंट्स आल्या असत्या, काही चर्चा झाली असती आणि ते भिजलं असतं. पण त्या पुस्तकाचा भाग हातात घेऊन वाचून दाखवायचा म्हटल्याबरोबर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, अमित शहा गृहमंत्री, किरेन रिजिजू संसदीय कार्यमंत्री, ओम बिर्ला स्पीकर सगळ्यांनी जोरशोर लावला आणि राहुल गांधींची बोलती बंद केली. परिणाम काय झाला? जेवढं राहुल गांधी 4-5 ओळीचा पॅरेग्राफ वाचून साध्य होणार नव्हतं ते सगळ्या जगभर पसरलं. एवढंच नव्हे तर भारताच्या आर्मीपर्यंत, घराघरापर्यंत समजलं की मोदी किती डरपोक आहेत आणि त्यांच्या खालची मंडळीसुद्धा डरपोकाचे साथीदार डरपोकच आहेत. त्यावेळी मुद्दाम होऊन राहुल गांधींना या खालच्या लोकांनी संधी दिली आहे का? कारण 75 नंतर निवृत्त होण्याचा कायदा मोदींनी आणला होता. त्यावेळेस मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज असे असंख्य नेते त्या वयानुसार निवृत्त झाले. पण जेव्हा स्वतःची पाळी आली त्यावेळेस स्वतःचा वाढदिवस साजरा करून घेऊन त्या खुर्चीला बिलगून राहिले. तेच आता खुद्द भाजपलासुद्धा नकोसे झाले आहेत. म्हणूनच मोदीचं काउंटडाऊन सुरू झाले. त्यानंतर किरण रिजिजूने एक प्रश्न केला की तुम्ही पंतप्रधानावर जे आरोप करताय ते सिद्ध करून दाखवा, ऑथेंटिक करा. त्यावेळेस लागलीच राहुल गांधींनी म्हणले आत्ता 1 मिनिटामध्ये ऑथेंटिक लिहून देतो. त्यावेळेस पुन्हा आत्ताचे पीठासीन अधिकारी जगदंबा पाल यांनी रोखलं. त्यांच्या लक्षात आलं की आत्ता जर हे रेकॉर्डवर गेलं तर देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासामधलं जे नको ते होईल आणि सगळी गोची होऊन बसेल. तेव्हा मोदींची गोची करण्यासाठी मग किरेन रिजिजू असतील, अमित शहा असतील, राजनाथ सिंह असतील किंवा ओम बिर्ला असतील हेच खरे जबाबदार आहेत. राहुल गांधी तर विरोधक आहेत. त्यांचं कामच